भंडारा जिले के मोहाड़ी तहसील के अंतर्गत आने वाले शिवनी गांव के किसानों के खेती में नुकसान का मुआवजा नहीं मिला और किसान बताते हैं कि यादी में बोगस नाम डालकर जो लाभार्थी है उनको वंचित रखा गया, जिससे तहसीलदार को ज्ञापन सौंपकर मुआवजा मिले और भ्रष्ट अधिकारियों पर कार्यवाही करने की मांग की गई। माझे नाव नंदलाल वडगू लांजेवार, कास्तकार आहे शिवनीचा। माझा गट क्रमांक आहे 63। आम्हाला 9व्या महिन्याची जे काही नुकसान भरपाई झाली नासाडी ते आम्हाला मिळाली नाही। अर्ज दिल्यानंतर आपला तलाठी कार्यालयाला लेखी अर्जही दिला आणि लिस्टमध्ये नावही दिला, तरी आमचे नाव काही आलेले नाही। आणि जे लोक नका नागपूरला राहतात ते सुद्धा नका इथे आले नाही, त्यांचे सुद्धा नका नाव आले ना पैसेही मिळाले। आणि ज्यांच्या घरचे नका 4-4, 5-5 लोकांचे नका नाव आले आहेत, त्यांना नुकसान मिळाली, आम्हाला नुकसान मिळाली नाही। किती मोठ्या मॅडमला आम्ही अर्ज दिलेला आहे। मॅडमनं आम्हाला सांगितलं, आश्वासन दिलं 3-4 दिवसांची चौकशी लागून जाईल आणि त्याच्यानंतर आम्ही यांच्यावर कठोर कारवाई करू। आम्ही त्यांना सर्वांना इथं घेऊ, आपल्या ऑफिसला बोलवून त्यांना विचारू आणि तुम्ही लाभार्थी पण तिथेच या, सर्व तुमच्या सामने खुलासा करू। काय नुकसान भरपाई? आमचे नुकसान म्हणजे आमचे अर्ज दिल्यानंतर मी आमचे नाव नाही आले तिथं। नुकसान म्हणजे धानपडी नुकसान म्हणजे आमचे हे धानपडीमध्ये। आणि इथे कोतवाल आणि तलाठी साहेबांचा पण उल्लेख केलेला की त्यांनी कारवाई करा का बरं? म्हणजे अधिकाऱ्याच्या हातून बहुत मोठी चुकी झाली। अधिकाऱ्याच्या खालते ते आहे, ते अधिकाऱ्यांना समजायला पाहिजे त्या गोष्टी। अधिकाऱ्यांना जे आमच्या सगळं गुमराह केलं आम्हाला लाभार्थ्यांना। का गुमराह केला? का गुमराह म्हणजे आमचे अर्ज राहून पण, आमचे नावं राहून पण, आमचे येते नावं यादीमध्ये असून पण ना आले। कोणाचे नाव आलेले सर? बाकी लोकांचे, बाहेरचे लोक, नागपूरहून वगैरे असे काही गावामधून 4-4, 5-5 लोक लाभार्थी जे आहेत ते लाभार्थी लाभ उचलला आणि आम्ही सिंगल लोक लावून, आमचे गरीब गुंडे राहून, आम्ही आजारी राहून आम्ही आरोग्याचे एक तो कॅन्सरची, आम्ही कर्करोगाची आम्ही परेशान आहोत सर।